विरोधकांची इच्छा असेल तर सभागृहामध्ये बसून ऐकतो। अमित शहांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया। विरोधक चर्चाच करत नसल्याचा आरोप। गृहमंत्री 20 दिवसांपासून बेपत्ता होते। राहुल गांधींची टीका। शेवटच्या क्षणी फुग्यात हवा भरत असल्याचा टोला। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे चाकणमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी तर 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा। कामगारांच्या बस आणि शाळांच्या बस देखील खोळंबल्या। मराठी येत नसल्यास लायसन्स आता रद्द होणार। या संदर्भात शासन निर्णय आजच जारी होणार। मोटर इमिग्रेटर रूल 2026 आज लागू होण्याची शक्यता। मुंबईच्या घाटकोपरमध्ये घरावर डोंगराचा भाग कोसळला। दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू। तर नोटीस देऊन देखील घरं रिकामी केली नाहीत। महापौर रितू तावडेंची माहिती। तर सरकारनं पर्यायी व्यवस्था न केल्याचा नागरिकांचा आरोप। मुंबईत सरासरीच्या 87% पावसाची नोंद। पालघरमध्ये संपूर्ण हंगामापेक्षा अधिक पाऊस। मराठवाड्यासाठी खुशखबर। जायकवाडी धरण 93% भरलं तर धरणातून विसर्ग सुरू। प्रशासनाचे पाणी साठ्यावर लक्ष। विलेपार्लेमध्ये इमारतीच्या 12व्या मजल्यावर आग। दुर्घटनेमध्ये मोलकर्णीसह 2.5 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू। नागपूरमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात। 2 जणांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी। कारचा अक्षरशः चक्काचूर। भरधाव कार थेट कालव्यात कोसळली। भंडारा तुमसर मार्गावरील घटना। 2 जण थोडक्यात बचावले। राज ठाकरेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटे चर्चा। विकास कामांबाबत चर्चा झाल्याची माहिती। गेल्या 3 वर्षात 22,20,000 कुणबी मराठा जात प्रमाणपत्रांचं वाटप। माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या स्थापनेनंतर जात प्रमाणपत्रांच्या वाटपाला वेग। शिंदे फडणवीसांनी चूक सुधारावी। जरांगेंचा पुन्हा एकदा इशारा। अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील। जरांगेंचा अल्टिमेटम। गट फुटणे म्हणजे पक्ष फुटणे नव्हे। ठाकरे गटाचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद। आज पुन्हा सुनावणी। एफडी अधिकाऱ्यांचं प्रदर्शन करते तर मुंबई हायकोर्टाची टिप्पणी। अधिकाऱ्यांच्या तलवारींना डास मारत असल्याचे देखील वक्तव्य। रत्नागिरीच्या अंबा घाटातून एसटी वाहतूक बंद। दरडी कोसळण्याचं संकट आणि खचलेल्या रस्त्यानं खबरदारी। तर अणुस्कुरा घाटामार्गे बस सेवा वळवली। आज गटारीमुळे चिकन मटणच्या शॉपवर गर्दी। उद्यापासून श्रावण महिना। मटणाचे भाव 900 रुपयांच्या घरात। कोलंबियामध्ये अद्यापही परिस्थिती गंभीर। 24 तासानंतरही इमारती कोसळणं सुरूच। आतापर्यंत 240 जणांचा मृत्यू। बचाव कार्य सुरू। इराण हल्ल्याच्या भीतीनं डोनाल्ड ट्रम्प यांनी एअरफोर्स 1चा प्रवास टाळला। नंतर केटरिंगच्या ट्रकमधून केला प्रवास।